तर मित्रांनो, ही आहे या गावची फॅन्सी। सगळा गाव म्हणतो हिला काहीच काम येत नाही आणि कोणतंच काम ही जबाबदारीने आणि व्यवस्थित करत नाही, परंतु त्याच गावाला धडा शिकवण्यासाठी फॅन्सी निघाली आज बाजारात भाजीपाला आणण्यासाठी आणि स्वतःला गावापुढे सिद्ध करण्यासाठी। पण तिला कुठं माहितीये की हे गाव तिच्यावर टपूनच बसले, तिची बदनामी करण्यासाठी आणि तिची खिल्ली उडवण्यासाठी। तर बघूयात फॅन्सी आज नक्की काय दिवा लावते। अजी टोमॅटो फ्रेश आहेत का? हा बाया, चांगले आहेत, ताजी तोडल्यात नक्की ना? सकाळी। हा फ्रेश आहेत। आणि मिरच्या कशा आहेत? मिरच्या 20 रुपये पावशेर आहे। पावशेर किती? पाव पाव म्हणजे पाव? पाव म्हणजे 250 ग्राम। 250 ग्रॅम किती येतील 250 ग्रॅम मध्ये? पावशेर। ठीक आहे आजी, मला हे पाव 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 द्या, सगळं पाव। हा आणि पाव पाव पुरण का बाई? हो हो पुरण। कोथंबीर नाही बाई, पाव येणार 40 रुपयाला गड्डी, ताजी ताजी किती फ्रेश कोथंबीर आहे बघ। हे घे तुझं सगळं पाव पाव दिले। किती पैसे द्यायचे? 68 रुपये। 68? हा 68 रुपये किती असतात? आजी तुम्ही मला बघून जास्त पैसे घेताय का? एवढेशे रुपयाचे एवढे पैसे? नाही जास्त। मला वाटते आजी माझ्याकडे बघून जास्तच पैसे घेतात। आजी ते काय नाही, मी तुम्हाला 100 रुपीज देईल। ही फॅन्सी तर काय करते, भाजीपाला घेते वाटते। चला चला बघूया आपण। हा चला बघू। बरं दे इकडे, मी तुला देते। ए पुरी, सुट्टे पैसे तर घेऊन जा ना। आजी ती फॅन्सी एवढ्या वेळ काय म्हणत होती? कोणती फॅन्सी? ती आता नाही गेली ती फॅन्सी, ती पोर गेली ती। तिने 68 रुपये झाले तिच्या भाजीचे, ती 100 रुपये देऊन गेली। वाटलंच होतं ती काहीतरी घोटाळा करणार। आजी बरं चला, आम्हाला पण भाजीपाला द्या आता। किती किती देऊ? पाव पाव तेवढा पुरल का? 1 किलो द्या मग। 1 किलो तिघींना 1 किलो। अरे काय ती फॅन्सी 68 रुपयाबद्दल आजीला खुशाल 100 रुपये देऊन गेली। येडीच ती पोर। चला आपण त्या फॅन्सीची अख्ख्या गावात करामत सांगूया। चुगल्या करू आपण, चला तिची सासू म्हणत होती ना, लई आमची सून लई आहे। हे पुरू इकडे हसत का लई? काय नाही बाबा, ती गावात नवीन पोर नाही आली का फॅन्सी, तिने भाजीवालीला काय केलं, 68 रुपये द्यायचं होतं, 100 रुपये देऊन गेली। लोक पैसे कमी करतात, ही पैसे जास्त देऊन गेली। लई येडी पोर आहो बाबा, काय बोलायचंय। आता आम्ही गावभर तेच सांगत चाललो। चला काय मम्मी काय करताय? काय नाही, तू आली का बाजारातून? हा आली। अहो मम्मी काय झालं माहितीये का, ती नाही का गावात आलेली ती फॅन्सी पोर माहिती ना? हा माहिती। तिने ना एक करामतच केली। काय केलं, 68 रुपयाची भाजीपाला 100 रुपये देऊन आली त्या भाजीपाल्याला। बघ आता तो लय भारी पॉइंट सांगितलं। आपण तिच्या सासूला सांगू सगळं। चल जाऊ तिच्या सासूकडे। आई तुम्हाला एक सांगायचंय। काय काय का काय? ती फॅन्सी नाही का घाबरायसारखं काय नाही, एक गंमत झाली। कुठली गंमत ग? अहो ती फॅन्सी नाही का आपली बाजूवाली, तिने काय केलं, भाजीपाला घ्यायला गेली होती। त्या आजी म्हटले, भाजीवाली म्हणले 68 रुपये द्यायचं, तर फॅन्सी तिला 100 रुपये देऊन आली। एवढी येडी पोर फॅन्सी। काय बाया, आता तिच्या सासूला जाऊन सांगते आता तिच्या करामती। चला चला आपण जाऊ। चला चला। तुम्हाला कळली का त्या फॅन्सीची करामत? चला चला आपण सांगू तिच्या सासूला। काय करतो चहा फोडते ना। तुमच्या सुनेने काय बाजारात करामत केली? काय केली का? तिथे बाजार गेली। अहो ती भाजीपालाच आणायला गेली होती, पण तिने काय केलं तुम्हाला माहितीये का? काय केलं? बायका पैसे कमी करते, ती भाजीवालीला जास्त पैसे देऊन आली। अशी तर तुमची सून करामती। काय सांगता? खरंच आहो, अख्ख्या गावात चर्चा झाली तुमच्या सुनेची। सगळी लोक तेच म्हणतायत, अशी तुमची सून। अजून ती काय आली नाही घरी? मी तिला आले विचारते ना, मग काय झालं तुमचं, खरं आहे का खोटे? आली नाही का घरी? नाही आले अजून। येईनच आता। आता बघा, विचारा तिला। सगळीकडे चर्चा चालू आहे तुमच्या सुनेची। हा काय? मग काय, अशी कशी तुमची फॅन्सी सून? तिला पैशाचा जरी हिशोबही कळत नाही। हो असू दे फॅन्सी, तुम्ही कशात जळताय? आम्ही जळतो नाही, आम्ही खरं आहे ते सांगतो। बघा आता ज्याचं करावं बोलत ते म्हणतं माझंच खरं। चला चला गावभर सांग, काय अजून बऱ्याच लोकांना सांगायचं। चला आता ही टोमॅटो कुठे ठेवू, जागाच नाही। बॅग मध्ये जाऊ दे, हातात घेऊन चालते। पण बरं झालं त्या आजीला ना मी फक्त 100 रुपीज दिले, माझ्याकडे जास्त पैसे घ्यायला लागलेला।
मम्मी हे बघा मी आज बाजारात किती फ्रेश टोमॅटो आणले. अगं बाया याला फ्रेश म्हणते काय? बायका इथं सांगायला आले मला जिथे 68 रुपये बिल झाले तिथे 100 रुपये देऊन आले. मी फ्रेश आणली. 100 रुपये तांबट आहे का? हो 100 रुपीज दिले मी त्यांना फक्त. हो. आणि आजीने किती माहिती होते? आजी माझ्याकडे जास्तच मागत होते काहीतरी 68 का काही मागत होतं पण मी त्यांना 100 रुपीज हा दिले. का? मला ते बायका आले ते सांगायला. त्या म्हटल्या मराठीत 68 रुपये आणि इंग्रजीत 100 रुपये देऊन आली. तू 68 कमी का 100 कमी? 68 म्हणजे 68 रुपीज. तू किती देऊन आली त्या आजीला? हो का 68? हा. हो मम्मी मला काही कळलंच नाही. मी तर त्यांना 32 रुपीज जास्त देऊन आले मग. हा काय? मग ते बायका सगळ्या आल्या येऊन मला सांगून गेल्या तुझ्या आधी तू जास्त पैसे देऊन आली, जास्त पैसे देऊन आली. हो का? हा. त्या बायकांना एक काही कामच नाही. त्यांना उठसूट याचं त्याला त्याचं ह्यालाच करायला लागतं. तुम्ही काय बोलला मग त्यांना? मी काय बोलणार? मी म्हटलं ती गेली बाजारात आल्यावर बघते म्हटलं काय झाले ते. हो का? हा. ह्या गावातल्या बायका पण ना फार त्यांनी माझं ना काही मी करू का नको असं झाली. सगळ्या गावभर चुगल्या करून टाकतात. बघतेच आज यांच्या पोरांची ना अशी भांडणं लावते ना का ह्यांची ना मैत्रीच तुटली पाहिजे. आता ना यांची मुलं इथे खेळतात यांच्यात अशी भांडणं लावते ना का यांच्या आयांमध्ये पण भांडणं लागली पाहिजे. माझी चुगली करतात काय? तुला माहिती का ह्या तुझ्या छोट्या पोरांनी खेळणं काल नेलं आणि तोडून टाकलं. कळलं का? तुला माहिती का ह्या दादाने तुझ्या काल चॉकलेट खाल्ली. हा ह्याने तुझ्याशी चॉकलेट खाल्ली. तुला तुझ्या सायकलवर उतरवायला अरे अरे पोरांनो काय झालं काय झालं का भांडताय तुम्ही का भांडताय काय झालं? सायकलवर खेळायला मग त्याची सायकल आहे ना तू कशाला खेळतो? जाऊ दे त्याची सायकल बारीक आहे ना ती छोटी सायकल. तुम्हाला काय कळतं का तुमचं पोरग माझ्या लहान बाळाला मारते? तुझं बारीक इथं घरात ठेव ना कशाला भांडायला सोडती बाहेर. अहो पण तुमचं पोरग मोठं आहे मग तुम्ही त्याला समजवा ना. तुम्ही का नाही सांगत त्याला? माझे लहान बाळ आहे त्याला नाही कळत अजून. कहू का रे भांडतो त्याच्यासोबत? अगं मम्मी ती फॅन्सी काकू आली आणि तिनेच भांडणं लावली. काय फॅन्सी? फॅन्सी हा तिनेच भांडणं लावण्यास त्याशिवाय आपली पोरं भांडणं नाही करणार. चल ग चल त्या फॅन्सीच्याच घरी जाऊ तिच्या सासूला सांगून. लईच पराक्रम करायला लागली. पराक्रम करते चला जाऊ सांगू. चल ग चल हिचं लईच झालं आता हिच्या सासूला जाऊन सांग. हा चला सांगू. तुमच्या सुनेचं आता लईच झालं. तिने ना आमच्या पोरांमध्ये भांडणं लावून दिली. हा काय? हा आणि का बरं लावली? आता काय माहिती काय केलं? तिला विचारा ना. तिला विचारा माहिती. तुम्ही तिची गावभर चर्चा करीत राहता. मग ती काही पण अशी उद्योग करीत राहणार. तेवढी येड्यावानी येडवानी ती करते तिच्या घरी करते ना. तुम्हाला काय करायचं तिचं गावभर चर्चा करून? बाई म्हणजे आता आमचंच चुकलं तुमच्याकडे आलं. मग तुमच्या पोरांची भांडणं लावून दिली तिने. मग मला सांगायला आले. मग तिलाच बोला ना तुम्ही. काय बाई तुमच्याकडे येऊन चूक झाली. सासू तशीच सुन तशीच. काय उपयोग झाला तुमच्याकडून? चल बाई आपण जाऊ. काय उपयोग नाही इथे येऊ. ह्या पुरीने ना पार नको नको केलंय. रोज हिच्या शाळेतल्या एखाद्या पोरासारख्या कंप्लेंट असतात. पारीने जिना आराम केलंय. याची कंप्लेंट त्याची कंप्लेंट रोजच्या रोज पार वैताग आलाय मला.